नाशिक जिल्ह्यात पाण्याची समस्या दिवसेंदिवस अतिशय भीषण होत चालली आहे। भीषण अशी पाणी टंचाई नाशिक जिल्ह्यात जाणवू लागली आहे। आपण आता पेठ तालुक्यातल्या बोरीची बारी या गावामध्ये आहोत आणि इथल्या महिला गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याच्या शोधात मैलोनमैल फिरत आहेत। आपण आता जिथे उभा आहोत ही या गावाची ग्रामपंचायतीची विहीर आहे, मात्र विहिरीने कधीच तळ गाठलेला आहे। आपण बघतोय थेंबभर सुद्धा पाणी या विहिरीमध्ये नाहीये। आजूबाजूला एक दोन विहीर आहेत, अशाच ठिकाणी या महिला जातात। कुठे पाण्याचे झरे दिसतात का ते बघतात। विहिरीमध्ये जर थोडंफार पाणी असेल तर तिथे महिलांची अक्षरशः झुंबड उडते आणि तिथून एक एक कळशी एक एक हांडा हा भरण्यासाठी तासनतास त्यांचा वेळ जातो। आत्ताही माझ्या आजूबाजूला ज्या महिला आहेत ह्या भर दुपारी पाण्याच्या शोधासाठी निघालेल्या आहेत, हांडे घेतलेले आहेत, काही फक्त पाणी आहे का नाही हे तपासण्यासाठी इथे आलेत। आजी, किती दिवसापासून पाण्याची अशी परिस्थिती आहे तुमच्याकडे? आमची परिस्थिती आम्हाला गेल्या दिवसापासून आहे, पिढून पिढी चालली, पण हीच परिस्थिती आहे। आमचा दिवसच निघत नाही। आम्ही खडकीच्या विहिरीचा पाणी वाहतो डोक्यावर एक एक हांडा। किती लांब आहे ती? आता खडकी तुम्ही तिकडे ती विहीर पाहिली नाही, तो खडका दुसऱ्या गावाचा पाणी तठून पाणी आणायचं। एक हांडा आणायला जीवावर येतो, पण नाही इलाज आहे, पाण्याशिवाय तर आपला जीवन नाही जगत। मग बाया एक एक हांडा आता घडी भर्यानी ना, आता बाया चालती मोठ्या हिरीला तिकडे। पण आता तर पाणी एक थेंबर नाहीये इकडं नाही, मग तिकडं खडकी खर्चायला लागत, ते बाजून तिकडून पाणी आणत्यात बाया। तुम्ही किती वर्षापासून पाणी भरताय? आम्हाला आता आमचं आयुष्य जाईल, पण आता पाणीच नाही तर कोणाला बोलायचं? 2 वर्षापूर्वी अशीच एक महिला तुमची विहिरीत पडली होती तोल जाऊन। मीच पडेल आणि हे माझं दात पण हे विहिरीतच पडलं। हा नाही, हे विहिरीत मी पडलं तू। कधी पडल्या होत्या? कधी पडल्या होत्या? टिपूलनी पाणी थोडा थोडा वळ ना पाजिरा, आणि ही धसेल होती ना विहीर, मग एक हाती हांडाने एक हाती जाव हात पुरला ताव धरला, नंतर मग उतरायला गेलो, मग हात सोडला ना, दगड ढसळ तर तिच्यातच पडलो, तर माझं दात पण पडलं। पण परिस्थिती काय बदलली नाही? काहीच नाही। तुम्ही कधीपासून असं पाणी भरताय? आणि आताही पाणी भरण्यासाठी हांडे घेऊन आलाय तुम्ही? आम्ही ना आल्यापासून म्हणजे आमच्या आजोळ्या हवी, सासू सासऱ्या हवी, त्यांच्या पिढीपासून हे पाणी टिपूलने आहे। त्यांना पाणीच नाही, पहिल्यापासून नाही पाणी, त्यांच्या पिढी अख्या जायला आहेत। आता आमची आहे, आता असंच हाल आहे, तेवढ्या पिढ्या अशाच गेल्या। पण सरकार काही पाणी देत नाही तुम्हाला? नाही देत, नाही सरकार पाणीच नाही देत। मग आम्ही हे असे इकताचा पाणी घ्यायचं, कोठ जेला विहिरीवर पाण्यावर गेला तर ते खाजगी विहिरी काढेल तर जायचा, कोणी शेण टाकायचा, कोणी काय भांडायचा, कोणी हांड डोक्यावर ठेवलं तर वतून द्यायचा, अशी आमची परिस्थिती होती। त्याची भांडण होतं पाण्यामुळे? नाही, आम्हाला पाणीच नाही देत, विहिरीवाले पाणीच नाही देत, खाजगी विहिरीवाले। किती लोक आहे आता इथे राहणारी? लोक वस्ती किती आहे? 8 आहेत ना राहणारे। कुटुंब किती राहतात इथे? आहेत ना 200-300 काय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।